आणखी एक मोठी बातमी, अल्पसंख्याक विकास विभागानं परस्पर प्रमाणपत्र वाटल्याच्या प्रकरणामध्ये एक अपडेट येते। यामध्ये अल्पसंख्याक विकास विभागानं अजित पवार यांच्या निधनानंतर दुखवटा असताना सुद्धा प्रमाणपत्र वाटलेली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्थगिती देण्यात आलेली आहे अशी माहिती मिळाली आहे। अल्पसंख्याक दर्जा अनधिकृत प्रमाणपत्र वाटप प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, हे प्रकरण जैन यांनी समोर आणल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी त्यावरती काय ऍक्शन घेतली आहे? श्वेता, बरोबर आहे। ज्या दिवशी अजितदादांचं निधन झालं त्याच दिवशी अल्पसंख्याक विभागाकडून ही प्रमाणपत्र जे आहे ते वाटप केलेली गेलेली पाहायला मिळाली होती आणि तसे संपूर्ण माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावरती संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश जे आहे ते दिलेले आहेत। अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाईल आणि जो कोणी दोषी असेल त्याला कारवाई जी आहे ती करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आपल्याला पाहायला मिळतात। अजितदादा यांचं निधन ज्या दिवशी झालं होतं त्याच दिवशी अल्पसंख्याक विकास विभाग यांच्याकडून परस्पर ही प्रमाणपत्र जे आहे ती वाटप करण्यात आली होती। दुखवटा जो आहे तो राज्यात होता आणि त्याचवेळी हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडला होता। अखेर मुख्यमंत्र्यांकडून या संपूर्ण प्रकार स्थगिती जी आहे ती दिलेली आहे। उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिलेत आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दिले आपल्याला पाहायला मिळतात। विनायक, धन्यवाद या माहितीसाठी। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात आक्षेप घेतलाय आणि हे या सगळ्या प्रमाणपत्र वाटपाला स्थगिती दिलेली आहे आणि दोषींवरती कारवाई करा असे देखील आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करा असे आदेश फडणवीसांनी दिलेत। अल्पसंख्याक विकास विभागानं शिक्षण संस्थांना दुखवट्याचे 3 दिवस असताना देखील प्रमाणपत्रांचं वाटप केलेलं होतं। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत।